गुड मॉर्निंग मित्रांनो. पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि आज तारीख आहे 3 मार्च, रविवार. तर मित्रांनो, आज आपण सकाळी पहाटे ऑनलाईन आलो आहे रोडवर. तुम्ही पाहू शकता, आपण उबर आणि ओला दोन्ही ठिकाणी आपण लॉग इन करून ठेवलेलं आहे. जिथली ट्रिप येईल तिथं जायचं मित्रांनो. पुणे स्टेशन असू दे, वल्लभनगर बस स्टँड असू दे, नाहीतर वाकडेवाडी असू दे, सगळीकडे फिरायचं आज सकाळ सकाळी. कारण मित्रांनो, काल आपला बिझनेस झाला नव्हता, म्हणजे आपल्या चुकीमुळे झाला नव्हता. तर आज तो बिझनेस आपल्याला कव्हर करायचा आहे संडेच्या दिवशी. त्यामुळं आपण आज आलोय पहाटे लवकर 5 वाजता लॉग इन केलेलं आहे. तर वातावरण खूप मस्त आहे बाहेरचं. थंडी आहे, मस्त थंडी वाजते. थंडी नाही म्हणताना गार वारा आहे. हे बघा, 396 396चं 396ची बुकिंग उचलली मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे स्टेशनला आणि ही राईड आपण संपलेली आहे. पुणे स्टेशनची राईड होती मित्रांनो. तर 377 आपल्याला कॅश भेटलेले आहे कस्टमरकडून. बिलिंग सायकल दाखवतो तुम्हाला. हे 36 मिनटं लागलेले आहेत आपल्याला. सेक्टर म्हणजे निगडी प्राधिकरण, रेणुका वृंदावन बिल्डिंग आहे वाल्लेकरवाडी साईडला. तिथून आपण आलो पुणे स्टेशनला. तर 21 किलोमीटर तर 21 किलोमीटरचे आपल्याला 377 रुपये भेटलेले आहेत. आणि आपण आहोत पुणे स्टेशनला. हे बॅक साईड आहे 6 नंबरची. तर मित्रांनो, इथे काही गर्दी दिसत नाहीये, त्याच्यामुळे आपण पुढे पुढे जाणार आहे. गोटू टाकून पुढच्या. आता पुणे स्टेशनला एरियात आहे म्हणजे गोटू बसणार नाहीये. तर थोडं पुढे गेल्यावर आपण गोटू टाकणार आहे आपल्या एरियाचं. आणि वाकडेवाडी बस स्टँड त्या साईडला जाऊन थांबणार आहे, जिथून आपल्याला कारण पुणे स्टेशनला कोणतीही गाडी नाहीये आता. पॅसेंजर कोणतीही गाडी नाहीये. सगळ्या 6:30 वाजता गाड्या येणार आहेत. मग आपण काय एवढे थांबायची काही गरज नाही. गोटू टाकणार आहे, सरळ निघणार आहे. बघू, लगा असेल तर भेटेन भाडं. मित्रांनो, 7:20 झालेली आहेत आणि आज आपण 5 वाजता ऑनलाईन आलो होतो रोडवर. तर उबरला आपण 2 ट्रिप मारलेल्या आहेत. पहिली ट्रिप आपण पुणे स्टेशनला येऊन गेलतो. 400 रुपये आपल्याला कॅश घेतलेत आपण त्याचे, आणि 377 रुपये आपलं बिलिंग झाले. आणि तिथून मग मी MT वाकडेवाडी बस स्टँडला आलो. तिथून मग 30-30 रुपयाचे 3 जणांना मी शेअरिंग करून खडकीला सोडलं. ते 90 रुपये झाले. तर तिथून सरळ आपण नाशिक फाट्याला आलो, कासारवाडीच्या इथं. 3 ट्रिप वाजल्या, तिन्ही ऍक्सेप्ट नाही झाल्या. मोठ्या ट्रिप होत्या. मग लावला मी जॅमर. गोटू टाकलं लोढाचं, जे किवळेचं गोटू टाकून मला ट्रिप पडली वाकडकर वस्ती, जे हिंजवडी मध्ये. तर त्या ट्रिपचे झाले 175. तर मित्रांनो, उबरला बघा 92 रुपयाचं एक ट्रिप उचलली आहे मित्रांनो. पण ती काय जाणार नाही, आपण कॅन्सल करणार आहे ती ट्रिप. तर उबरचं कसं आहे मित्रांनो, डिस्टन्स वाढला तरी उबर बिल वाढवून देत नाही. आता मला चांगला अनुभव आलाय. कारण आपल्या बिलमध्ये, कारण जिथून मला रस्ता दाखवला तो रस्ता बंद होता. मी पुढून गेलो, जवळजवळ 2 किलोमीटर एक्स्ट्रा, 1.5-2 किलोमीटर एक्स्ट्रा बिलिंग व्हायला पाहिजे होतं, पण ते काही झालं नाही. ठीक आहे, एनिवेज 550 रुपये झालेले आहेत आपले. 5 ते 7 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत, म्हणजे 2 तास 20 मिनिटात चांगली ट्रिप गेली मित्रांनो. 80 रुपयाची ट्रिप गेली. बोलायचं ना. तर ठीक आहे, चला. 7:50 झालेले आहेत मित्रांनो सकाळचे. तर आपण आलेलो आहे आता ब्रेकफास्ट करायला. तर बघा, आपला बिझनेस किती झालाय. 3 ट्रिप मारून आपण 625 रुपये केलेले आहेत.
हे पहा 175, 172 आणि 377 जे बुकिंग आपण 5 वाजता उचलली होती सकाळी. तर अशा रीतीने आत्तापर्यंत तरी आपला चांगला व्यवस्थित बिझनेस झाला आहे. आपण आता ब्रेकफास्ट करणार आहे. हा, मस्त उडीद वडा आहे गरम गरम बघा, हा नाश्ता करायला. तर 12 वाजलेले आहेत मित्रांनो. आपण 11:30 वाजता परत ऑनलाईन आलो होतो. सकाळी 8 वाजता आपण घरी गेलो होतो. आज संडे असल्या कारणाने आपण पहाटे 5 वाजता ऑनलाईन आलो होतो. 5 ते 8 आपण बिझनेस केलेला. 5 ते 8 मध्ये मित्रांनो आपण 625 रुपये केलेले आहेत. आणि आता 625 रुपये 8 वाजता केल्यानंतर आपण घरी गेलो, झोपलो मस्तपैकी. आता परत रोडवर आलोय. 12 वाजले. बघू आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बिझनेस करायचा. ऑलमोस्ट अर्धा बिझनेस तर झालेला आहे आपला. 11:30 वाजता येऊन आपण एक 60 रुपयाचं प्रायव्हेट भाडं मारलेलं आहे. तर आता बघूयात, ओला उबेर दोन्ही लॉग इन केलेलं आहे, काय होतंय ते बघू. मित्रांनो 3:17 झालेले आहे आणि ही राईड आपण भेळ चौकातून रॉयल कोर्ट थेरगाव येथे राईड सोडलेली आहे. ही 111 रुपये बिलिंग झाले कस्टमरचं. तर आतापर्यंत आपण किती बिझनेस केला तुम्हाला दाखवतो. 625 तर आपण 8 वाजेपर्यंत केले होते सकाळी. तर तिथून काही एवढा खास बिझनेस नाही झालेला, कारण संडे आज सुट्टीचा दिवस आहे आणि ऊन खूप आहे. उन्हात कोणी बाहेर पडत नाही आहे. तर पहा तुम्ही 7 ट्रिप मारून 843 रुपये उबरचे झालेले आहेत आणि ओलाचे एक ट्रिप मारली आहे जी 44 रुपये. कॅश आपण 60 रुपये घेतलेत त्याचे. तर आता आपण आहोत थेरगाव रॉयल कोर्ट येथे बिल्डिंग आहे. तर बघू आता इथून पुढं कुठली बुकिंग येते. तर 9:04 झालेले आहेत मित्रांनो आणि आपण आज 13 ट्रिप मारून उबरमध्ये पाहू शकता तुम्ही 1177 रुपये केलेले आहेत. 13 ट्रिप मारलेले आहेत मित्रांनो. यासाठी आपण हे पहा 49, 49, 69, 54, 46. मित्रांनो आपण ह्याच्यात मोठ्या ट्रिप्स पण मारलेल्या आहेत, कारण पहिलीच ट्रिप आपण बघा पुणे स्टेशनची मारली, तिकडून नाशिक फाटा टू नाशिक फाट्यावरून वाकडकर वस्ती, ही पण मोठी ट्रिप होती. म्हणजे आपण 3-4 ट्रिप अशा मोठ्या मारलेल्या आहेत. ते पहा ट्रिप पडते. पण आता आपण पॅकअप करणार आहे. हे बघा पॅकअप केलेले आपण. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, ओलामध्ये आपण 100 रुपये केलेले आहेत. 2 ट्रिप मारलेले आहेत. त्याचं बिलिंग 100 रुपये झालेलं आहे ओलाचं. तर हे समजा 1200 पकडले आपण आणि ते ओलाचे 100, तर 1300 रुपये हे असे झालेले आहेत. आणि आपण PCP कॉलेज जे आपल्या अकोटे स्टेशन जवळ आहे तिथून प्रायव्हेट बुकिंग मारली होती, चेतना हॉस्पिटल संभाजीनगर, आणि ती रिटर्न ट्रिप घेऊन आली होती. 150 आणि 150 300 रुपयाचे ती रिटर्न ट्रिप आहे. आणि 50-50च्या 2 असे 400 रुपये आपण प्रायव्हेट बुकिंगचे केलेले आहेत. तर मित्रांनो अशा रीतीने आपला आज 1700 बिझनेस झालेला आहे. 1700 रुपये. 1700 रुपयेमधून आपण 300 रुपयाचा CNG भरलेला आहे. तर 1700 मधून 400 गेलं तर आपल्या आजचा आपला प्रॉफिट आहे, निव्वळ नफा जो आपण म्हणतो तो 1300 रुपये आहे मित्रांनो. तर आज रविवारचा दिवस आहे, म्हणजे बिझनेस होत नाही रविवारी, मी करत पण नाही. पण कसं आहे की काल आपला पूर्ण बिझनेस ठप्प होता, त्यामुळं आज आपण तो कव्हर केलेला आहे. तुम्हाला आज दाखवतो मी किती कॅश घेतली कस्टमरकडून, म्हणजे आपला बिझनेस तुम्हाला आयडिया येईल. आणि आपण हे बघा 1451 रुपये आपण आज पूर्ण दिवसाचं म्हणजे ऑनलाईन घेतलेले आहेत गुगल पेला. तर हे पहा 58, 49, 56 असं ऑलमोस्ट आपण बऱ्यापैकी आज कॅश घेतलेली आहे. हे बघा पहिलं 400, 175. तर मित्रांनो हे आपण किती घेतले 1450, आणि जी वरची अमाऊंट आहे 1700 रुपये आपण टोटल अर्निंग केलेलं आहे आज. आणि त्याच्यातले 100 ते 150 रुपये ऑनलाईन झालेले आहेत पेमेंट. तर आपण वरच्या जी कॅश आली होती त्याचा आपण CNG भरला आहे. ठीक आहे. तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओज पाहायला भेटतील, धंद्याविषयी आयडिया मिळेल.
धंद्याविषयी इन्स्पिरेशन मिळेल. तर मित्रांनो, आपला आजचा ब्लॉग आपण अपलोड करणार आहोत. पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद.